नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत कृती क्रमांक 9 बघणार आहोत. तर ही कृती क्रमांक तुम्हाला वर्ग 9चा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावरच ही कृती अवलंबून आहे. जे वर्ग 9ची पुस्तक तुम्ही बघितली, चाळली, तर त्या पुस्तकातलंच यामध्ये जे घटक आहेत ते घेतलेले आहेत आणि त्यावरच ही कृती अवलंबून आहे. तरी बघू विद्यार्थी मित्रांना आपल्याला काय आठवते, की कुठपर्यंत आठवते आणि त्यात काय काय ते बघायचं आहे. तर यात थोडे आठवूया म्हणून काही प्रश्न दिले आहेत, ते बघू. मागच्या इयत्तेत आपण शिकल्यानंतर आपल्याला आतापर्यंत किती लक्षात राहतात ते. पहिला प्रश्न ते विचारला आहे की विद्यार्थी मित्रांनो, भारतातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? भारतातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या प्रकारचे आहे? भारतात एकाच प्रकारचे हवामान आढळून येत नाही. भारतातील हवामानामध्ये वैविध्यता आढळून येते. म्हणजे एकाच प्रकारचे हवामान या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणजे जगातील सगळ्या प्रकारचे हवामान भारतामध्ये आहे. समशीतोष्ण आहे, उष्णकटिबंधीय आहे, शीतकटिबंधीय आहे, असा वेगवेगळ्या प्रकारचं हवामान इथे बघावयास मिळत आहे. तरीही एक पर्टिक्युलर नाव असावं म्हणून भारतातील हवामान हे मान्सून प्रकारचे हवामान आहे. कोणते हवामान? मान्सून प्रकारचे. मग भारतात एकंदरीत किती ऋतू आहेत? आपल्या सगळ्यांना माहित आहे किती ऋतू आहेत? 3. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. जगामध्ये फक्त 2च ऋतू आहेत. कोणकोणते? उन्हाळा आणि हिवाळा. मात्र भारतात विशिष्ट महिन्यामध्येच पाऊस पडत असल्यामुळे इथे एक नवीन ऋतू आपल्या देशामध्ये आहे आणि तो म्हणते कोणता? पावसाळा. तसे 3 ऋतू. मग भारतात पावसाळ्यात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर आता पावसाचे दिवस आहेत आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो. कोणत्या वाऱ्यापासून? नाही आठवत? बरं, एक तुम्हाला क्ल्यू देत आहे. अरबी सागरावरून जे वारे येतात त्या अरबी सागरावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. निश्चितच ते मान्सून वारे आहेत, मोसमी वारे आहेत. त्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो, पण ते कोणत्या दिशेकडून येत आहेत? नैऋत्य दिशेपासून. म्हणून आपल्याला कोणते वारे? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारतात पाऊस पडतो. मग पाऊस पडण्याचे वेगवेगळे प्रकार भारतामध्ये आहेत. तर भारतात पाऊस पडण्याचे प्रकार किंवा जगात पाऊस पडण्याचे प्रकार 3 प्रकारे विभागले गेले आहेत. कोणकोणते? पहिला कोणता आहे? आरोह, आवर्त आणि प्रतिरोध. कोणकोणते? आवर्त, आरोह आणि प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 3 प्रकारे पाऊस पडतो. पावसाचे प्रकार 3: आवर्त स्वरूपाचा पाऊस, आरोह पाऊस आणि प्रतिरोध पाऊस, असे पावसाचे 3 प्रकार. मग आवर्त प्रकारचा पाऊस, आरोह आणि प्रतिरोध याच्या आपण आकृत्याद्वारे समजून घेऊया. तर या पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे, गोल दिसत आहे आणि आरो काढलेले आहेत. निळ्या रंगाचे आरो काढले आहेत आणि गोल दिसत आहे, तर ते काय? वादळ आहे, म्हणजे आवर्त. आता आवर्त केव्हा निर्माण होतात? जेव्हा एखाद्या ठिकाणी कमी भार होतो आणि त्याच्या चारही साईडला जास्त भार होतो, तेव्हा त्या ठिकाणी आवर्त निर्माण होत असतो. आता बघा, इथे कमी भार आहे, लो प्रेशर बेल्ट, आणि इथे हाय प्रेशर बेल्ट. इकडे इकडे, आणि म्हणून हे वारे इकडून इकडे केंद्रामध्ये येत असतात. आणि इकडे आल्यानंतर इथे कमी भाराचा पट्टा निर्माण होतो आणि कमी भाराचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी वारे येतात
आणि त्या वाऱ्यापासून जो पाऊस पडतो त्या पावसाला आवर्त स्वरूपाचा पाऊस असे संबोधले जाते. कशामुळे? कमी भाराचा पट्टा निर्माण होतो आणि त्यामुळे जो पाऊस पडतो त्याला आवर्त स्वरूपाचा पाऊस असे संबोधले जाते. दुसरी आकृती तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वारे क्षितिज समांतर न वाहता ऊर्ध्व दिशेने वाहतात आणि ऊर्ध्व दिशेने वाहत गेल्यामुळे जे काय विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर त्यांच्यातली बाष्प संपृक्तता 100% होते. ते बाष्प संपृक्त होतात आणि बाष्प संपृक्त झाल्यानंतर त्या वाऱ्यापासून त्या बाष्प संपृक्त झाल्यानंतर सांद्रीभवनाची क्रिया घडते. सांद्रीभवनाची क्रिया घडली की लगेच पावसाला सुरुवात होत असतो. अशा पावसाला, अशा पर्जन्याला कोणत्या प्रकारचा? नाही आठवत? सांगितलं यापूर्वी? आरोह. कोणता? आरोह पर्जन्य असे संबोधले जाते. आता 2 प्रकारचे आपण संबोधले. तिसरा कोणता प्रकार राहिला? दिसत आहेत हे आरोह या ठिकाणी क्षितिज, हे असे क्षितिज समांतर न वाहता कसे वाहतात? हे ऊर्ध्व दिशेने असे वारे वाहत जातात आणि असे ऊर्ध्व दिशेने वारे वाहत गेले की विशिष्ट उंचांतर गेल्यानंतर इथे सांद्रीभवनाची क्रिया होते आणि इथे सांद्रीभवनाची क्रिया झाली की मग या वाऱ्यापासून पाऊस पडतो. ते कसे? उत्तर दिशेला वाहतात, क्षितिज समांतर असे वाहत नाही, तर त्याला आरोह स्वरूपाचा पर्जन्य संबोधले जाते. तिसरा पर्जन्य आहे कोणता? निश्चितच शेवटचा राहिलेला प्रतिरोध. आता प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय? याला विरोध निर्माण होतो. वारे इकडून क्षितिज समांतर वाहत येतात, आले क्षितिज समांतर वाहत आणि क्षितिज समांतर आल्यानंतर हे जेव्हा या पर्वताला अडविले जातात, आता हे वारे पर्वताला छेदून समोर जाऊ शकत नाही, ते सागरावरून आलेले आहेत. इथे निळ्या रंगाने तुम्हाला दिसत आहे, ते सागर आहे आणि या सागरावरून हे वारे वाहत आहेत. या सागरावरून हे वारे वाहत आल्यामुळे त्यामध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त आहे आणि बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे वारे जेव्हा समोर जातात तेव्हा आणखी ते बाष्पधारण करतात आणि बाष्पधारण केल्यामुळे ते अधिक जड होतात. म्हणायचं काय, त्यात बाष्पाचे प्रमाण जास्त होते आणि जास्त झाल्यामुळे ते जेव्हा एखाद्या डोंगराला अडविले जातात तेव्हा ते डोंगर छेदून समोर जाऊ शकत नाही. पर्यायाने असे वारे मग हे डोंगराच्या समांतर दिशेने वर जातात. डोंगराला समांतर दिशेने वर जातात आणि विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर, कारण आधीच त्यांच्यामध्ये बाष्प असते आणि बाष्प असल्यामुळे ते वाऱ्याच्या वेगाने ते आणखी डोंगरावरून पलीकडे जाऊ शकत नाही, म्हणून थोड्या उंचीवर गेल्यानंतर त्यामध्ये ते बाष्प संपृक्त असल्यामुळे सांद्रीभवनाची क्रिया होऊन परत त्या वाऱ्यापासून पाऊस पडतो. म्हणजे थोड्याशा उंचीवर गेले की हे या वाऱ्यापासून इथे पाऊस पडायला सुरुवात होते. असे पाऊस पडायला सुरुवात होते आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की हा या पर्वताला अडविला गेल्यामुळे ते समोर जाऊ शकले नाही, पर्यायाने वर गेले, पण जड असल्यामुळे जास्त वर जाऊ शकले नाही आणि त्याच्यामुळे त्यापासून पाऊस पडतो. या पावसाला प्रतिरोध पर्जन्य असे संबोधले जाते. कोणता पर्जन्य? प्रतिरोध. मग हे वारे डोंगरावर किंवा पर्वतीय भागावर असे शिखरावर पोहोचेपर्यंत यांच्यामध्ये बाष्पाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जाते आणि हे वारे जेव्हा पलीकडे जातात, म्हणजे डोंगराला किंवा पर्वताला ओलांडून हे वारे जेव्हा असे पलीकडे जातात तेव्हा त्यामध्ये बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि बाष्पाचे प्रमाण कमी झाले की इकडे पलीकडच्या बाजूवर इथे त्यांच्यापासून पावसाचे प्रमाण कमी होते. तुम्हाला दिसत असेल इथे पावसाचे प्रमाण जास्त दाखवले आहे, इथे पावसाचे प्रमाण कमी दाखवले आहे. नुसती आकृती काढणे म्हणजे काढणे केली नाही. इथे बघा पाऊस खूप घनदाट पाऊस दाखवला जवळ आणि इकडे तुटक रेषा अगदी दूर दाखवलेल्या आहेत. तर इथे काय पावसाचे प्रमाण कमी आहे, इथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. इकडे कमी काय? कारण जेव्हा हे डोंगराला ओलांडून पुढे जातात तेव्हा यांच्यामधला बाष्प संपलेला असतो आणि म्हणून ते पलीकडच्या भागावर पाऊस देऊ शकत नाही, म्हणजे वातविमुख प्रदेशावर ते पाऊस देऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होत असतो. असू द्या, आपल्याला बघायचे प्रतिरोध पर्जन्य म्हणजे वारे वाहण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला, विरोध निर्माण झाला आणि त्यापासून जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध पर्जन्य असे संबोधले जाते. समजलं? पुढे बघू आपण. नकाशाशी मैत्री करायची आहे. नकाशामध्ये काही प्रश्न विचारले आहेत.
नकाशा दिसते तुम्हाला आणि त्या नकाशावर काही प्रश्न विचारल्यात. आता नकाशात दिसत आहे, नकाशामध्ये तुम्हाला सूची पण दिसत आहे. दिसत आहे सूची? इथे बघा सूची दिसत आहे तुम्हाला? दिसत आहे सूची? ही सूची आहे. इकडे आधी लक्ष द्यायचं. सूचीमध्ये बघा पर्जन्याची सूची दिली आहे 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, त्यानंतर 500 ते 1000 मिलीमीटर पाऊस, त्यानंतर 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य. अशी पर्जन्याची सूची दिली आहे. तिकडे आपल्याला बघायचे आहे आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. तर तुम्हाला बघा नकाशामध्ये दिसत असेल 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे जो गर्द निळा रंग आहे तो जास्त पावसाचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. त्यानंतर 500 ते 1000 कमी पाऊस आणि 500 पेक्षा कमी जसं अंटार्क्टिका खंड आहे तिथे बघा तो वाला रंग दिला आहे. तर त्या ठिकाणी कमी पाऊस पडतो. आशिया दिलेला आहे. आशिया खंडामध्ये कमी पाऊस पडतो. तिकडे उत्तर अमेरिकेमध्ये बघा कमी पाऊस पडतो. ग्रीनलँडमध्ये बघा तिकडे कमी पाऊस पडत आहे. त्यानंतर आफ्रिकेचा उत्तर भाग तिथे पण कमी पाऊस पडत आहे. तर तो कमी पावसाचा प्रदेश म्हणजे कसा 500 मिलीमीटरपेक्षा कमी. या सूचीवरून आपल्याला नकाशा चांगला वाचता येईल म्हणजे सूचीत बघितल्यानंतर नकाशात आपल्याला वाचता येते की पाऊस कुठे कुठे पडत आहे. तर बघू प्रश्न काय त्याचे. पहिला प्रश्न आहे कोणत्या प्रदेशात कोणत्या देशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. कुठला आहे सांगू आपण. दक्षिण अमेरिका खंडात बघा त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त दिसत आहे. आफ्रिकेमध्ये पण दिसत आहे. मात्र दक्षिण अमेरिका खंडामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. पुढे आणखी दुसरा प्रश्न बघू. आशिया खंडाच्या कोणत्या भागात जास्त पावसाचा प्रदेश आहे. आशिया खंडाच्या कोणत्या भागात जास्त पावसाचा प्रदेश आहे. आशिया खंड बघा. आशिया खंडाच्या कोणत्या कोणत्या भागात जास्त पाऊस दिसत आहे तुम्हाला. आशिया खंड दिसलेला आहे कुठे आहे. लिहिला आशिया. तर आशिया खंड त्यानंतर हा इकडे तुम्हाला दक्षिण आशिया आणि या ठिकाणी तुम्हाला जास्त पाऊस आशिया खंडाच्या कोणत्या भागात. हा किनारपट्टी जो भाग आहे या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. हा चीन फिलिपिन्स वगैरे या ठिकाणी पावसाचे प्रमाण तुम्हाला जास्त दिसत आहे. भारतामध्ये पण पूर्वोत्तर राज्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त दिसत आहे. म्हणजे कोणता आशिया खंडाचा पूर्व भाग म्हणू किंवा त्याला आग्नेय भाग म्हणू. कोणत्या दिशेला. आग्नेय किनारपट्टीमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे आशिया खंडाच्या कोणत्या भागात आग्नेय भागात जास्त आग्नेय भाग हा जास्त पावसाचा प्रदेश आहे. हा आग्नेय इथे पाऊस जास्त पडत आहे. हा या ठिकाणी हा आग्नेय भाग. हा इकडे पूर्वोत्तर भाग. तर अशा प्रकारे आग्नेय भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न. ऑस्ट्रेलिया खंडाच्या कोणत्या किनारी भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. इथे तुम्हाला दिसत आहे निळा रंग कुठे आहे. हा ती निळा रंग बघा कसा दिसत आहे. दिसत आहे निळा रंग. या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. हा इथे जास्त दिसत आहे. असे त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त म्हणजे कोणती किनारपट्टी. पूर्व किनारपट्टी. ऑस्ट्रेलिया खंडाची पूर्व किनारपट्टी या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर अंटार्क्टिका खंडावर पावसाचे प्रमाण किती आहे. आता तुम्हाला अंटार्क्टिका खंड या ठिकाणी दिसत आहे. हा बघा दिसत आहे. इथे कोणता रंग आहे तो बघा. 500 मिलीमीटरपेक्षा कमी. मग अंटार्क्टिका खंडावर 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. कारण त्या ठिकाणी सूची दिली आणि सूचीमध्ये पावसाचे रंग दर्शवलेले आहे. सरासरी वार्षिक पर्जन्य दिलेला आहे. तर या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य 500 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. म्हणजे त्या ठिकाणी अंटार्क्टिका खंडावर पावसाचे प्रमाण कमी दिसत आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे पाऊस. त्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या कोणत्या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. दक्षिण अमेरिका म्हणजे हा ब्राझीलचा भाग. या ठिकाणी काय तो ब्राझील. त्या ब्राझीलच्या भागात किंवा ब्राझील देशामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. कुठे दक्षिण अमेरिकेमध्ये. अशा प्रकारे सूचीवरून आपल्याला काय दिसत आहे. पाऊस कुठे कुठे कमी कमी जास्त पडतो हे आपल्या त्या सूचीवरून आपल्याला लक्षात येते. म्हणजे नकाशाचे वाचन केलं तरी आपल्या लक्षात येऊ शकते की पाऊस कुठे कुठे कमी कमी आणि कुठे कुठे जास्त जास्त पडत आहे. लक्षात. तरी शेवटी मी तुम्हाला प्रश्न उत्तर या ठिकाणी देत आहे.
जगा कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे? दक्षिण अमेरिका. आशिया खंडाच्या कोणत्या भागात जास्त पावसाचा प्रदेश आहे? आग्नेय भागात. ऑस्ट्रेलिया खंडाच्या कोणत्या किनाऱ्याला जास्त पावसाचा प्रदेश आहे? पूर्व किनारपट्टी. अंटार्क्टिका खंडावर पावसाचे प्रमाण किती आहे? सॉरी, या ठिकाणी किती पाहिजेत आपल्याला? 500 मिलीमीटर पेक्षा कमी. किती? 500 मिलीमीटर पेक्षा कमी. त्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या कोणत्या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे? ब्राझील. अशा प्रकारे या ठिकाणी नकाशाचे वाचन केले आणि परत प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेले आहे. तर तुम्हाला हे समजलं असेलच. आपल्या वहीमध्ये याची नोंद करायची आहे किंवा ते परत ऐकून शिकून घ्यायचे आहे. धन्यवाद.